दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं विलीनीकरण व्हावं ही अजितदादांची अंतिम इच्छा होती आणि शरद पवारांनी सुद्धा आपल्याला अजितदादांची अंतिम इच्छा पूर्ण करायची आहे असं जाहीरपणे सांगितलेलं होतं। पण मग या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं विलीनीकरण का बरं थांबलं? नेमक्या कोणत्या अडचणी आल्या किंवा कुणी अडथळे निर्माण केले? यामध्ये नेमकी महत्त्वाची 3 कारणं कोणती होती ती आज आपण जाणून घेणार आहेत। ती महत्त्वाची कारणं म्हणजे ज्यामुळं या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं विलीनीकरण होता होता थांबलेलं आहे, त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं कारण असू शकतं ते म्हणजे या प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी निवडणूक आयोगाकडे दिलेलं पत्र आणि त्या पत्रामध्ये त्यांनी निवडणूक आयोगाकडे अशी मागणी केलेली, पक्षातर्फे असं सांगितलं गेलं की हे कार्यकारी अध्यक्षाकडे सगळे अधिकार असतील पक्षाचे। हे पत्र त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेलं होतं असं सांगितलं जातंय आणि ज्यावेळी हे अजित पवारांची अंतिम इच्छा पूर्ण करण्याकरता शरद पवारांपासून, रोहित पवारांपासून ते अगदी जय पवार आणि पार्थ पवार किंवा सुनेत्रा पवार हे जाहीरपणे बोलले नसतील तरीही ते या गोष्टीला कुठेही विरोध करताना दिसले नाहीत। त्यांची एक प्रकारे या गोष्टीला मूकसंमतीच होती। पण मग ही मूकसंमती कुठंतरी आपल्या अडचणीची ठरू शकते असं या सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही नेत्यांना वाटलं असावं आणि म्हणून त्यांनी निवडणूक आयोगाकडे पत्र दिलं होतं आणि तेच पत्र कुठंतरी सुनेत्रा पवार यांना त्याची कल्पना आलेली असावी आणि त्यामुळं त्यांनी या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं विलीनीकरण व्हावं ही चर्चा, त्या चर्चेमध्ये त्यांनी रस घेतला नाही किंवा जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडनं म्हणजे रोहित पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, शरद पवार असतील, युगेंद्र पवार असतील किंवा हे जयंत पाटील, अमोल कोल्हे, हे सगळ्या मंडळींनी जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं विलीनीकरणावर जे भाष्य केलं होतं 12 तारखेला अगदी जाहीरपणे या दोन्ही पक्षाचं विलीनीकरण होणार होतं असं त्यांनी सांगितलं गेलं। पण सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यावर ते बोलले नाहीत। म्हणजे याचं कारण म्हणजे कदाचित हे पत्र असावं आणि त्यांना ही कल्पना आलेली असावी आणि म्हणून त्यांनी आता त्यावर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं विलीनीकरण होणार किंवा नाही होणार यावर भाष्य न करता सुनेत्रा पवारांनी एक पत्र निवडणूक आयोगाला पाठवलं आणि ते निवडणूक आयोगाला पाठवलेलं पत्र त्यांनी त्या पत्रामध्ये निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे की 28 जानेवारी 2026 पासून पक्षानं जो निवडणूक आयोगाकडे पत्र व्यवहार केलेला असेल तो सर्व पत्र व्यवहार अवैध समजावा। म्हणजे याचा अर्थ या तटकरे पटेल मंडळींनी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सगळी सूत्र, सगळा पक्ष म्हणजे हातात घ्यायचं ठरवलं होतं, तसा प्रयत्न केला गेला होता काय याला या पत्रानं सुनेत्रा पवारांच्या दुजोरा मिळतोय आणि म्हणून सुनेत्रा पवार असतील, पार्थ पवार असतील अथवा जय पवार असतील हे त्यावर त्यांनी भाष्य केलं नाही आणि मग ते रोहित पवार आणि शरद पवार यांचं मागणं सुद्धा किंवा त्यांचं म्हणणं त्यांनी खोडून सुद्धा काढलं नाही आणि मग ज्यावेळी शरद पवार पक्षाचे जे रोहित पवार यांनी जाहीरपणे प्रफुल्ल पटेल आणि या सुनील तटकरे मंडळींना टार्गेट करायला सुरुवात केली त्यावेळेस सुनेत्रा पवार यांनी मूकपणे या गोष्टीला संमती दिली। त्यांना कल्पना होती की रोहित पवार, शरद पवार यांनी जर दबाव वाढवला नाही तर हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळाचं चिन्ह हे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी काबीज करायचं ठरवलंय, त्यांनी तसा प्रयत्न केलेला दिसतोय हे सुनेत्रा पवारांना कुठंतरी मनोमन पटलं म्हणून त्यांनी शरद पवारांचं म्हणणं खोडून काढण्याचा प्रयत्न केला नाही अथवा रोहित पवारांच्या विरोधात जाहीरपणे एखादा शब्द सुद्धा काढला नाही।
आणि त्यांनी पत्र पाठवलं ते निवडणूक आयोगाला. आणि मग मात्र सुनील तटकरे आणि हे प्रफुल्ल पटेल यांचे धाबे चांगलेच जणांले. आणि त्यांनी आता देवगिरी बंगल्यावर जी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये त्यांनी या सुनील तटकरेंना बोलवलंच नव्हतं आणि त्यामध्ये त्यांनी हे भाष्य केलं असं बोललं जातंय, सांगितलं जातंय. म्हणजे पहिला अडथळा हा होता की जर सुनेत्रा पवार या जर विलिनीकरणाला त्यांनी होकार दिला असता तर भाजपच्या ईडी सीबीआय भाजपची ही महाशक्ती त्या तटकरे आणि पटेलांच्या पाठीमागे उभी राहिली असती आणि घड्याळ चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रफुल्ल पटेलाचा आणि तटकरेंचा आहे असं निवडणूक आयोगानं सांगितलं असतं तर सुनेत्रा पवारांना काहीच करता आलं नसतं. म्हणून त्यांना पहिला जो अडथळा होता या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये विलिनीकरणामध्ये तर तो म्हणजे या निवडणूक आयोगाला या पटेल मंडळींनी पाठवलेलं पत्र होतं. आणि दुसरा मोठा अडथळा म्हणजे पार्थ पवारांचं पुण्याचं महारवतनाच्या जमिनीचं प्रकरण आहे. 1800 कोटीची जमीन 300 कोटीला घेतली म्हणून जे काही दिग्विजय पाटील असतील किंवा त्या ज्या महिला त्यांनी व्यवहार केला ते आणि ते सब रजिस्ट्रार आणि त्या दुसरे सूर्यकांत येवले तहसीलदार या 4 मंडळीला विकास खारगे समितीनं 4000 पानाचा अहवाल विधिमंडळामध्ये ठेवलाय. त्यामध्ये त्या अहवालामध्ये पार्थ पवारांचं नाव नसलं तरीही त्यांना पूर्णपणे क्लीन चिट दिली नाही. त्यात एक अशी टीप देऊन ठेवली आहे की या चौकशी पुन्हा जर कुणाची नावं आढळली तर त्याला त्या पद्धतीनं कारवाईला सामोरं जावं लागेल. म्हणजे पार्थ पवारांच्या डोक्यावर टांगती तलवार ठेवलेलीच आहे. आणि विलिनीकरण होणार नव्हतं किंवा या चर्चा नव्हत्या त्या अगोदर असेही अहवाल बाहेर आले होते. आठवून बघा की ते अहवाल म्हणजे विकास खारगे समितीनं पार्थ पवारांना क्लीन चिट दिली आहे. पण आता ती क्लीन चिट कुठंतरी अर्धवट ठरते आणि त्या बातम्या आता ह्या निवडणूक आयोगाला पत्र पाठवल्यानंतर आज सुद्धा मुख्य पानावर पहिल्या पानावर ही बातमी आली आहे की पार्थ पवारांच्या डोक्यावर कारवाईची लटकती तलवार. म्हणजे कुठंतरी पार्थ पवारांचा अजित पवारांचे नावानं जे काही ईडी सीबीआयनं जे घोटाळे आहेत आणि ते घोटाळ्याच्या आरोपाखाली तुम्हाला कारवाईला सामोरं जावं लागेल याचं कुठंतरी म्हणजे या पार्थ पवारांवर सुनेत्रा पवारांवर दडपण आणलं गेलंय. आणि तिसरं म्हणजे या सुनेत्रा पवारांना भीती घातली जाते आता की ही भीती घातली जाते त्यामुळंच तर की या जय पवार पत्रकार परिषद घेणार होते आणि पत्रकार परिषद घेऊन सांगणार होते या प्रफुल्ल पटेल मंडळींनी सुनील तटकरेंनी नक्कीच दबाव आणलेला असावा. त्यामुळं जय पवारांनी त्यांची पत्रकार परिषद घेतलेली नाहीये. याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.